एंजल नंबरच्या सिरीजमध्ये आपण आज 777 म्हणजेच 777 या नंबरपर्यंत आलेलो आहोत. आणि आज या नंबरचं वैशिष्ट्य, या एंजल नंबरचं वैशिष्ट्य किंवा त्याचा संदेश काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर त्यापूर्वी आपण न्यूमरॉलॉजीनुसार 7 या अंकाचं काय महत्त्व आहे, अंकशास्त्रामध्ये 7 या अंकाला किती त्याला महत्त्व आहे हे आपण पाहणार आहोत आणि त्याचे अर्थही समजून घेणार आहोत. 7 या अंकाचे महत्त्व काय आहे न्यूमरॉलॉजीनुसार, अंकशास्त्रानुसार? 7 हा अंक ज्ञान, आत्मचिंतन, अध्यात्म, इंट्युशन आणि गूढ गोष्टींच्या शोधाशी जोडलं जातं. अध्यात्म आणि आत्मशोध म्हणजे 7 हा अंक अंतर्मुखतेचा अंक मानला जातो. म्हणजे तो इंट्रोवर्ट असतो, त्याला जास्त बोलायला आवडत नाही, त्याला जास्त शोध घ्यायला किंवा आपल्या आतच त्याला विचार करण्याला, अंतर्मुख राहण्याला त्याला जास्त आवडतं. तर स्वतःला समजून घेणं, जीवनाचा खोल अर्थ शोधणं आणि आध्यात्मिक प्रगती याच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. दुसरं, ज्ञान आणि संशोधन. 7ला फक्त वरवरची माहिती समाधानकारक वाटत नाही, अशी न्यूमरॉलॉजीमधील धारणा आहे. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणं, प्रश्न विचारणं आणि सत्य शोधणं ही 7ची ऊर्जा मानली जाते. तिसरा, इंट्युशन आणि इनर विजडम. 7चा संबंध इंट्युशन म्हणजे अंतर्मनाची जाणीव याच्याशी जोडला जातो. काही गोष्टी तर्काने समजण्यापूर्वीच मनाला त्याची जाणीव होते, असा याचा सिंबॉलिक अर्थ घेतला जातो. चौथं, मास्टरी आणि हिडन नॉलेज. गूढ विषय, मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी, फिलॉसॉफी आणि अनसीन ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ याच्याबद्दल आकर्षण असणारे 7 या अंकाशी जोडले जातात. एकांत आणि स्वतःची स्पेस. 7 नंबरची एनर्जी असलेल्या व्यक्तींना स्वतःसोबत वेळ घालवणे, शांत वातावरण आणि पर्सनल स्पेस आवडते. 7 नंबरची निगेटिव्ह साईड, ओव्हर थिंकिंग करणे, जास्त एकटं राहणं, भावनिकरित्या दूर जाणं, संशयी स्वभाव होणं, अतिविचार करणं असे आहेत. एका वाक्यात जर डिस्क्राईब करायचं असेल या 7वाल्या अंकाच्या लोकांना किंवा 7 अंकाला, तर बाहेरच्या जगापेक्षा आपल्या अंतर्मनात डोकावून सत्य आणि ज्ञान शोधायला शिकवतं. आता आपण मुख्य विषयाला, आपल्या व्हिडिओचा मुख्य जो विषय आहे 777 एंजल नंबर, त्याच्याविषयी आपण आता पुढे जाऊयात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला नवीन विषयावरचे व्हिडिओज बनवून तुमच्यापर्यंत आणत असते. तर माझी अशी धारणा आहे किंवा माझा असा विश्वास आहे की तुम्हाला त्याचा कुठे ना कुठे फायदा होत असावा. तर कोणत्याही ठिकाणी आपल्याला 777 हा जेव्हा नंबर दिसतो तेव्हा आपल्याशी युनिवर्स कनेक्ट करत आहे कोणत्या ना कोणत्या मार्फत. तेव्हा आपल्याला सिम्बॉलिक नंबर्स आपल्याला असे दिसत असतात. 777 वारंवार दिसत असेल तर हा योगायोग आहे का? तर अजिबात नाही, हा एक संकेत आहे. जर तुम्हालाही 777 वारंवार दिसत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. कारण न्यूमरॉलॉजी आणि एंजल नंबरच्या स्पिरिच्युअल आध्यात्मिक गतीनुसार 777 हा आध्यात्मिक प्रगती, इनर विजडम, इंट्युशन, सेल्फ डिस्कव्हरी आणि योग्य दिशेने पुढे जाण्याची. पण 777चा नंबरचा अर्थ काय? तुम्हाला हा नंबर का दिसतो? लव्ह लाईफमध्ये त्याचा काय अर्थ आहे? करिअर आणि मनीशी त्याचा काय संबंध आहे? आणि 777 दिसल्यानंतर नेमकं काय करायला हवं? हे सगळं आपण आज अगदी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. आधी समजून घेऊया की 7 या अंकाचा अर्थ. मगाशी आपण ढोबळमानाने समजून घेतलेलंच आहे. आता थोडक्यात आपण अजून थोडंसं याच्याविषयी समजून घेऊया. तर 777 समजून घेण्यासाठी आधी 7 या अंकाची एनर्जी समजून घेणं महत्त्वाचं आहे. न्यूमरॉलॉजीमध्ये 7 हा अंक साधारणपणे स्पिरिच्युअलिटी, नॉलेज, इंट्युशन, विजडम, मिस्ट्री याच्याशी जोडला जातो. तर 7 हा अंक असा मानला जातो जो वरवरच्या गोष्टींपेक्षा त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. हे असं का आहे? यामागचं खरं कारण काय? तर माझ्या आयुष्याचा पर्पज काय आहे? मला माझ्या आयुष्यात काय हवं आहे? यांचं क्लिअर असतं, ठरलेलं असतं. असे प्रश्न 7च्या सिम्बॉलिक एनर्जीशी जोडले जातात. 7 म्हणजे बाहेरच्या जगाचा शोध नाही, तर स्वतःच्या आतल्या जगाचा शोध, असं 7 नंबरच्या अंकाची धारणा असते. तर 777चा मुख्य संदेश असा आहे की तुमच्या इनर ग्रोथवर विश्वास ठेवा. कदाचित तुम्ही सध्या आयुष्यात अशा पेजमध्ये असाल जिथे अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जात आहेत, काही लोक येत आहेत. तुमच्या प्रायोरिटीज बदलत आहेत. तुम्हाला जुन्या गोष्टींचा अर्थ नव्याने समजू लागला आहे आणि तुमचे स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. तर अशा वेळेस 777 दिसत असेल तर सेल्फ अवेअरनेस आणि स्पिरिच्युअल ग्रोथ याचे हे रिमाइंडर आहे. याची तुम्हाला ते आठवण करून देत आहे की सेल्फ अवेअरनेस आणि स्पिरिच्युअल ग्रोथ हे तुमच्या आयुष्यासाठी आता ह्या सध्या स्थित परिस्थितीला गरजेचं आहे, असं ते संदेश देत आहे. 777 आणि स्पिरिच्युअल अवेकिंग म्हणजेच अचानक काही मॅजिकल घटना घडणं असं नाही, तर कधी खूप साध्या गोष्टीमधून सुद्धा सुरू होतं. तुम्हाला स्वतःबद्दल आधी प्रश्न पडतात. तुम्हाला लोकांच्या अप्रुव्हलपेक्षा स्वतःची पीस महत्त्वाची वाटू लागते. तुम्ही जुन्या निगेटिव्ह पॅटर्न्स ओळखायला लागता.
तुम्हाला तुमचे इमोशन समजू लागतात आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची गरज जाणवते. म्हणजे हे इनर ट्रान्सफॉर्मेशन बद्दल सुचवतं. 777 आणि इंट्युशन. कधी-कधी तुम्हाला आतून जाणवतं की हे योग्य आहे का? किंवा माझं काहीतरी चुकतंय का? तुम्हाला आतून इंट्युशन येत असते. आणि जेव्हा तुम्हाला 777 हा नंबर सारखा दिसत असेल ना, तेव्हा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला इंट्युशनमधले फॅक्ट्स आणि लॉजिक पूर्णपणे बाजूला ठेवायचं असं नाही आहे, पण ॲटलिस्ट ते तुम्ही विचारात घेणं तरी फार महत्त्वाचं आहे. 777 आणि लव. जर तुम्ही नात्यामध्ये असाल आणि तुम्हाला 777 सारखं दिसत असेल, तर त्याचा सिम्बॉलिक अर्थ इमोशनल आणि स्पिरिच्युअल ग्रोथ विदिन द रिलेशनशिप असा घेतला जातो. म्हणजेच तुमच्या रिलेशनशिपमध्ये कदाचित तुमचं रिलेशनशिप एका नवीन स्तरावरती जात असेल. तुम्ही एकमेकांना फक्त पार्टनर म्हणून नाही, तर व्यक्ती म्हणून समजून घेऊ लागला असाल. तुमच्यात काही मिसअंडरस्टँडिंग होत असतील, तर या नात्यात फक्त प्रेम नाही, तर ग्रोथ देखील शोधायला हवी. तुम्ही करिअरमध्ये किंवा जॉबमध्ये अडकला असाल, तुम्हाला काहीच मार्ग सापडत नसेल, काही कल्पना येत नसेल तुम्हाला, तर किंवा तुम्ही कन्फ्यूज असाल, तर तुम्हाला 777 जर दिसत असेल, तर कदाचित नवीन स्किल शिकण्याची ही वेळ आली आहे. किंवा नवीन कोर्स करा, तुमच्या नॉलेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, काहीतरी नवीन शिका, जे तुमच्या कामासाठी महत्त्वाचं आहे किंवा तुमच्या करिअरची दिशा पुन्हा विचारात घेण्याची गरज आहे, असंही हा नंबर सांगतो. तुमच्या ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. 777 आणि मॅनिफेस्टेशन. जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करत असता आणि तुम्हाला त्या पिरियडमध्ये 777 हा नंबर सतत वारंवार दिसत असेल, तर तुम्ही अलाइनमेंटमध्ये आहात आणि तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता तुमच्या मॅनिफेस्टेशनवरती, असा तुम्हाला संदेश दिला जातो युनिवर्सकडून की तुमच्या गोलवर विश्वास ठेवा, पण त्याचसोबत ॲक्शन पण घ्या. नुसतं मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक करू नका, तर सोबत ॲक्शनही घ्या. तुम्हाला जर जॉब हवी असेल, तर तुम्ही ॲप्लिकेशन्स करा. बिझनेस वाढवायचा असेल तर काम करा. एक्झाम पास करायची असेल तर अभ्यास करा. रिलेशनशिप सुधारायची असेल तर कम्युनिकेशन करा. म्हणजेच मॅनिफेस्टेशनसोबत ॲक्शन आणि प्रोग्रेस पण फार महत्त्वाची आहे. तसा तर 777 हा जर नंबर दिसत असेल तर काय करायचं? तुमच्या आयुष्याच्या कोणत्या फेजवरती तुम्ही तुमच्या समोर आता गोष्टी आहेत त्याच्यावरती ह्याचा अर्थ कसा लावायचा हे अवलंबून आहे. तुम्ही कशामध्ये तरी अडकला आहात, तर त्याचा वेगळा अर्थ निघू शकतो आणि तुमचं लाईफ सेटल आहे आणि तरी तुम्हाला हा नंबर दिसत असेल, तर त्याच्यासाठी याचा वेगळा अर्थ होऊ शकतो. पण कोणत्याही स्वरूपामध्ये फायनल याचा हेच असू शकतो की जेव्हा तुम्हाला 777 दिसतं, तेव्हा तुम्ही थोडा वेळ शांत राहायचं आहे. स्वतःसोबत काही मिनिटं घालवायची आहेत. जर्नलिंग करायचं आहे. तुमच्या मनात काय चाललं आहे ते लिहायचं आहे. तुमचे गोलच्या दिशेने तुम्ही जात आहात का हे तुम्हाला पाहायचं आहे. नवीन काहीतरी शिकायची इच्छा असेल किंवा गरजेचं असेल तर तुम्ही ते करायचं आहे. स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे आणि सोबत ॲक्शनसुद्धा घ्यायची आहे. कधी-कधी तुम्हाला वाटू शकतं की माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही आहे. पण खरं तर बदल आधी आतून सुरू होतो. तुमचे विचार बदलतात, तुमचे प्रायोरिटीज बदलतात, तुमच्या सवयी बदलतात, तुमच्या रिलेशनशिपकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि मग हळूहळू तुमचं बाहेरचं जीवन बदलायला सुरुवात होते. तुम्ही तुमच्या इनर ग्रोथवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट लगेच दिसत नसली तरी तुमचा प्रवास मात्र आतून सुरू झालेला असतो. तर 777 म्हणजे शेवट नाही, तर स्वतःला अधिक खोलवर समजून घेऊन एका नवीन प्रवासाची सुरुवात करणं, असा याचा अर्थ आहे. तुमच्या प्रवासावरती विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक अनुभवातून काही ना काहीतरी शिका. तुमच्या इंट्युशनवरती विश्वास ठेवा आणि आदर करा. तुम्ही नवीन ग्रोथसाठी तयार राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. एंजल नंबर 888. थँक्यू.